नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। बघा, आपली जी काही ग्रॅव्हिटेशन सायन्स वनच्या 10वी साठीचा जो काही चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हा चॅप्टर सिरीज सुरू आहे। त्याच्यामध्ये आपण पुढील लेक्चर कंटिन्यू करत आहोत। ते लेक्चर कंटिन्यू करण्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जे विद्यार्थी भविष्यामध्ये 8वीचे असतील, 9वीचे असतील किंवा 10वीचे असतील, जे विद्यार्थी 10वीमध्ये NTSCची परीक्षा देऊ इच्छित असतील आणि भारत सरकारची स्कॉलरशिप मिळवू इच्छित असतील, त्याचबरोबर IIT JEE सारख्या एक्झाम असतील, IIT JEE सारख्या परीक्षा देऊन IIT मध्ये इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहत असतील किंवा नीट परीक्षा देऊन विविध संस्था तसेच एम्स सारख्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असतील, तसेच NDA थ्रू आपल्या भारताच्या लष्करामध्ये जाण्याचं स्वप्न पाहत असतील, अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एक महत्त्वाची फाउंडेशन बॅच आपण घेऊन आलेलो आहोत। आणि ही बॅच 8वी 9वी तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे। कारण हा पाया तुमचा जर क्लिअर असेल तरच तुम्ही ह्या परीक्षा व्यवस्थितरित्या देऊ शकतात। म्हणून त्यासाठीही आम्ही बॅच डेडिकेटेड बॅच घेऊन आलेलो आहोत। ही बॅच आपली 20 मे 2022 पासून सुरू होणार आहे। ही बॅच आपल्याला ऑनलाईन तसेच ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये असेल। ही ऑफलाईन बॅच सरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर ह्या ठिकाणी कंडक्ट करण्यात येईल। तसेच ऑनलाईन बॅच ही टेलिग्राम थ्रू आपल्याला फक्त वार्षिक 500 रुपये फीच्या आधारे ती पूर्ण करता येईल। फक्त वार्षिक 500 रुपयाच्या पेमेंट नंतर आपल्याला ही 1 वर्षाची ऑनलाईन बॅच करता येईल, जॉईन करता येईल। आणि ऑफलाईनसाठी याची फी असेल 8000 रुपीज। आता बघा, ह्या बॅचला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपसाठी किंवा कॉलिंगसाठी, सहसा व्हॉट्सअपसाठी कॉलिंग, व्हॉट्सअपसाठी 8766 49 28 14 ह्या क्रमांकाला तुम्ही मेसेज करू शकता आणि तुमची जी काही माहिती आहे ती तुम्ही पाठवू शकता। ओके, बघा, आता आपण सरळ ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरचं जे काही पुढचा आपला पॉईंट आहे तो आपण सुरू करूयात। आपण महत्त्वाचा पॉईंट, आता आपण जीची व्हॅल्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। जीची व्हॅल्यू कशी चेंज होते ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत। आता आपण महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये बघणार आहे ते व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट। मास आणि वेट याच्यातला फरक बघणार आहे आपण। मास आणि वेट याच्यातला फरक बघणार आहे। बघा, ही जी गोष्ट आहे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जाणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। व्हॉट इज मीन्स मास? मास म्हणजे काय? तर पहिल्यांदा डेफिनेशन जर द्यायची म्हटली तर मॅटर कंटेनड इन द बॉडी, म्हणजे ही माझी बॉडी आहे, माझ्या बॉडीमध्ये जे मॅटर आहे, मॅटर म्हणजे काय? हाडं आहेत, मांस आहे, रक्त आहे, म्हणजे मॅटर आहे। विच मॅटर इज नोन ॲज मॅटर कंटेनड इन बॉडी इज मास। ओके, मॅटर कंटेनड इन द बॉडी इज नोन ॲज मास, यालाच काय म्हणतात? मास म्हटलं जातं। दुसऱ्या बाजूला वेट म्हणजे काय? तर वेट म्हणजे अशी गोष्ट आहे की फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, म्हणजे फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, खाली जो बॉडीवर आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झालेला आहे त्यालाच आपण काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, वेट असं म्हटलं जातं। फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट, म्हणजे असा फोर्स ज्या फोर्सनं अर्थ, ही अर्थ आहे, पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, तुम्हाला माहित आहे ह्या चॅप्टरमध्ये झालेलं आहे, ही पृथ्वी प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढत असते आणि ते ओढत असताना काहीतरी फोर्स लावत असते। दॅट फोर्स इज नोन ॲज वेट। ओके, द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट, फोर्स विथ विच, असा एक फोर्स ज्यानं अर्थ अट्रॅक्ट करत असते ऑब्जेक्टला, विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट। ओके, त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याचे जर युनिट बघाल किंवा युनिट बघायच्या अगोदर मला एक सांगा, मॅटर कंटेनड इन द बॉडी, मॅटर कंटेनड इन बॉडी म्हणजे काय? मास, बरोबर आहे की नाही? त्याचं
युनिट, हां युनिट असेल कशामध्ये, के जीमध्ये असेल. ओके, युनिट के जीमध्ये असेल. दुसऱ्या बाजूला जर वेट बघाल तर तो वेट एक फोर्स आहे, त्यामुळे त्याचं युनिट न्यूटन असेल. ठीक आहे. त्यानंतर हा वेट हा एक फोर्स आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मास इंटू ग्रॅव्हिटी एम इंटू जी. का, न्यूटनचा सेकंड नियम आहे, बरोबर आहे ना. फोर्स इज इक्वल टू एम ए आणि एच्या ऐवजी काय जी. का, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट आहे म्हणून. याच्या आधी झालेला आहे. सो दिस इज फोर्स. ओके, वेट इज ऑल्सो फोर्स. ओके, सो तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जी किती असणार आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. पुढे बघा, मला सांगा मास जे आहे म्हणजे मॅटर जे आहे ते तुम्ही कुठेही जा, एव्हरीवेअर इट इज कॉन्स्टंट. कुठेही गेलात तरी हे मास तुमच्यातलं मॅटर कधी चेंज होणार नाही. ओके, कॉन्स्टंट एव्हरीवेअर. पण इथं बघा, हा जो वेट आहे हे वेट एम इंटू जी आहे, हा एक फोर्स आहे, बरोबर आहे की नाही. आणि हे जे जी असतं, जी मास जरी बदलत नसलं तरी जी जो आहे तो बदलत राहतो. जी का बदलतो, कारण की रेडियस आणि मास बदलतं, त्यामुळे जी बदलतो. त्यामुळे जी बदलतो याचा अर्थ वेट जे आहे प्लेस टू प्लेस चेंज होत असतं, बरोबर आहे. चेंज विथ प्लेस टू प्लेस, ह्याला काय म्हणायचं असतं, वेट. लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे मास आहे दिस इज अ स्केलर क्वांटिटी. का स्केलर क्वांटिटी, तुम्हाला एक सांगायचं असते फक्त 17 kg, संपला विषय. 17 kg कुठल्या डायरेक्शन आहे सांगायची गरज नाही. म्हणजे मास असतील तर आता मुळात त्याची हे आहे ते आपण बघणार आहे पुढं. 17 kg म्हणजे दिस इज अ स्केलर क्वांटिटी, अदिश राशी आहे ती स्केलर क्वांटिटी. म्हणजे फक्त मॅग्निट्यूडची गरज असते त्याला, फक्त मॅग्निट्यूडची गरज. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हे वेट हे एक वेक्टर क्वांटिटी असते, बिकॉज इट रिक्वायर मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, दिशा. कारण की फोर्स जो आहे हे बघा, जी आहे ना, जी कुठे लागलेला असतोय, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. फोर्स आहे, फोर्सला दिशा असते ना, फोर्स कुठल्या तरी दिशेनं असतो. आणि हा जो फोर्स आहे कुठल्या दिशेनं असतोय, पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेनं. सो डायरेक्शनची गरज आहे, इथं डायरेक्शनची काहीही गरज नाही आहे. सो दिस इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टींची गरज असते, दोन्ही गोष्टींची गरज आहे. लक्षात आला दोन्हीतला महत्त्वाचा फरक. आता जर प्रश्न असा विचारला की मास जे आहे ते एव्हरीवेअर सेम असतं, बरोबर आहे ना, कुठेही जा तुम्ही सेम राहणार आहे, पण वेट चेंज प्लेस टू प्लेस. ओके, आता तुम्ही एक्सप्लेन करू शकताय, फक्त यांच्यातला डिफरन्स सांगितला तरी ते हे झालं म्हणायचं, एक्सप्लेन झालं. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही तुमचं ज्या वेळेला वजन मोजायला जाताय त्यावेळेला काय म्हणताय, माझं वेट, बरोबर आहे ना. मला सांगा, तुम्ही जर वेट मोजलं असतं, ॲक्च्युअल तिथं वेट मोजलं असतं तर ते कशात सांगायला पाहिजे होतं, न्यूटनमध्ये, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही तिथं तुमचं वेट मोजत नसताय, तुम्ही तुमचं काय मोजत असताय, मास. हे लक्षात ठेवायचं. पण तिथं काय म्हटलं जातंय, तिथं काय म्हटलं जातंय, वेट. चुकीचं आहे ना, बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. आता समजा तुम्ही दुकानात गेला, तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्ही 5 kg वेटचा, बरोबर आहे, वजनाचा, वजन म्हणजे मराठीमध्ये ह्याला जर म्हणाल तर ह्याला वस्तुमान म्हणतात, वस्तुमान म्हणतात. आणि ह्याला काय म्हणतात, वजन. तुम्ही काय म्हणताय, माझं वजन किती आहे, 70 किलो आहे, माझं वजन 70 किलो आहे म्हणताय, बरोबर आहे की नाही. मग मुळात माझं वजन 70 किलो नाही, ते मग काय असते, माझं मास असते, माझं ते वस्तुमान असते. पण आपण म्हणत नाही, आपण काय म्हणत असतोय, वजन. मुळात जर का माझं वजन म्हटलं, ॲक्च्युअल समजा जर माझं समजा मास 60 आहे, माझ्यामध्ये मॅटर कंटेंट 60 kg आहे, तर त्याला मी कितीनं गुणायला पाहिजे, 9.8. आणि हे गुणल्यानंतर एकूण माझा काय येणार आहे, कारण की हे मास आहे ना, इंटू 9.8 म्हणजे जी आहे ना इथला, त्याला गुणल्यानंतर माझं ॲक्च्युअली काय येणार आहे, वेट येणार आहे. ते मग मी न्यूटनमध्ये लिहिणार आहे, पण काय लिहिलं जातं, kg. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, आता जरा बघा, तुम्हाला जे यूज युअर ब्रेन आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स दिलेत. त्या 2 क्वेश्चन्समध्ये पहिला क्वेश्चन्स आहे बघा, विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ वर गेला तर जे वेट आहे ते सारखंच राहील काय, राहील का वेट सारखं, नाही वेट सारखं राहणार. बघितलेलं आहे आपण, का वेट सारखं राहणार नाही, बिकॉज द स्मॉल जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर आहे ना. कारण की वेट हा एक फोर्स आहे आणि इज इक्वल टू एम इंटू जी, आणि हा जी चेंज होतो सारखा.
आणि आपल्याला माहिती आहे आपण जसं पृथ्वी सोडून वर वर कुठेतरी जाऊ तशा पद्धतीनं हा जी चेंज होणार आणि जे चेंज होणार याचा अर्थ तो वेट पण चेंज राहणार. म्हणजे हा वेट कधीही कॉन्स्टंट राहत नाही बिकॉज इट इज डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ जी. ओके, जीवर फार डिपेंड आहे त्याचं, कारण जी चेंज झाला की तो चेंज होत असतो. आता आपल्याला एक दुसरा प्रश्न दिलाय बघा. काय प्रश्न दिलेला आहे बघा. समजा आता तुम्ही इथं पृथ्वीवर आहे, धरूया पृथ्वीची ही त्रिज्या आहे आर आहे. ओके, आता पुढं काय सांगितलेलं आहे, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर, म्हणजे का मोठ्या लॅडरवर, म्हणजे का अशा शिडीवर तुम्ही असं उभा राहिलेला आहे, लांब असं उंचीवर उभा राहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू आर, म्हणजे ह्या सेंटर अर्थचं जे सेंटर आहे ना, हिथनं जे ह्याचं डिस्टन्स आहे ते 2r आहे. हे 2r आहे, म्हणजे आर आणि इथलं आर एकूण 2r. बरोबर आहे का. म्हणजे जेवढं आत त्रिज्या आहे की नाही तेवढंच वरती, जेवढं इथं खाली तेवढंच वरती राहिले, म्हणजे एकूण किती आहे 2r एवढं एकूण डिस्टन्स आहे. समजला प्रश्न. ठीक आहे. तर काय विचारलंय, व्हॉट विल बी युअर वेट, तर तुमचं वेट काय असेल, व्हॉट इज युअर वेट, वेट काय असेल. बघा सेकंड प्रश्न आहे, तुम्ही बघितला असेल पेज नंबर 10 वर तुमचा हा प्रश्न आहे बघा. तर तुमचं वेट काय होईल, वेट काय असेल कधी, जर तुमचं डिस्टन्स हे काय असेल 2r असेल तर. ओके, जनरली विचार करा, तुम्ही जे वेट काढताय ते वेट कसं काढताय हो. इथे लिहितो बघा, मी इथून लिहायला चालू करतो हा प्रश्न. वेट फोर्स इज इक्वल टू m इंटू जी, म्हणजेच काय m इंटू जी म्हणजे g(m/r²). म्हणजे तुम्ही w वेट काढताय, बरोबर आहे, हे तुमचं वेट असतं. आता समजा नॉर्मली तुमचं जे वेट आहे, नॉर्मली समजा तुम्ही आता काय सांगितलं तिथं त्यांनी, तुम्ही आता इथं नाही आहे, सरफेसवर नाही आहे, तुम्ही इथं एवढ्या अंतरावर आहे, बरोबर, आणखीन r वर गेलाय, बरोबर आहे की नाही. आता इथं असल्यानंतर तुमचं वेट किती असणार आहे, असं ना, एवढंच ना, बरोबर आहे की नाही. नॉर्मली जेवढं वेट असणार आहे तेवढं असणार आहे, म्हणजे किती, त्याला आपण W1 म्हणूया. वेट ऑन दी सरफेस W1 इज इक्वल टू m1, मास चेंज होत नाही त्यामुळे काही गरज नाही, g(m/r) किंवा r1². ठीक आहे, r'². मला वाटते समजलेलं आहे आपल्याला. r1² किंवा r चालतं, काही प्रॉब्लेम नाही. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता त्यानंतर आपण बघितलेलं आहे वेट ऑन अ डिस्टन्स 2r फ्रॉम सेंटर. आता वेट कुठलं काढणार आहे आपण, पहिल्यांदा वेट ह्या सरफेसवरचं काढलं, सरफेसवरचं वेट जसं आहे असं आलं. दुसऱ्यांदा वेट कुठलं काढणार आहे आपण, 2r डिस्टन्सवरचं, म्हणजे कुठलं, वेट ऑन दी डिस्टन्स 2r फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ, फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ. डिस्टन्स आता किती घ्यायचा आहे, 2r घ्यायचा आहे. म्हणजे आता आपण W1 ऐवजी काय लिहूया, W2 लिहूया. ओके, W2 लिहूया. दुसरं वेट आहे ना, इथलं वेट वेगळं आणि इथलं वेट वेगळं होणार आहे, कारण 2r वर गेला म्हणजे डिस्टन्स हे होणार आहे, वेट चेंज होणार आहे. ठीक आहे. सो मास काय कॉन्स्टंटच आहे, तिथं पण कॉन्स्टंट राहणार आहे, जी कॉन्स्टंटच आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. मास ऑफ दी अर्थ आहे तोच राहणार आहे, काय संबंधच नाही मास ऑफ दी अर्थ बदलण्याचा, बरोबर आहे ना. मास ऑफ दी अर्थ बदलण्याचा काय गरजच नाही आहे, तेच राहणार मास ऑफ दी अर्थ. फक्त काय बदलणार आहे, आरच्या ऐवजी आता 2r येणार आहे आणि 2r². आता ह्याला जरा तुम्ही सॉल्व आउट केलं तर कसं होणार, m इंटू जी अपॉन 2चा वर्ग किती 4 इंटू r². समजलं. हे काय आलं, दुसऱ्याचं वेट आलं, दोन्ही वेट आले. आता आपण काय करूया, हे इक्वेशन जे 1 आहे, इक्वेशन 1 म्हणजे कोण, W1, बरोबर आहे की नाही. इक्वेशन 1 W1 आहे आणि इक्वेशन 2 W2 आहे. ह्याचं कंपॅरिझन ह्याच्याशी करायचं आहे, ह्याचं कंपॅरिझन ह्याच्याशी करायचं आहे. म्हणून काय केलं आपण, डिवायडिंग इक्वेशन 1 टू इक्वेशन 2, बरोबर आहे. इक्वेशन 1ला इक्वेशन 2 डिवाइड केलं, म्हणजे W1/W2 केलं. लक्षात आलं का. ठीक आहे. W1 काय आहे आपला, हा m इंटू, बघा लक्षात ठेवा, m इंटू g(m/r²) भागिले W2 जो आहे तो W2, बघा हा W2 आहे तुमचा, किंवा हा सॉरी हा W2 आहे, बरोबर आहे ना, हा W2 आहे. काय आहे, mg(m/4r²). मला वाटतं इथंपर्यंत तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आता हे काय करणार आहे बघा, आपण हे उलटून वर नेणार आहे. हे जे आहे ते उलटून वर नेलं जातं. हे जे आहे असं तुम्हाला माहिती आहे, सारखं सारखं आपण एक्झाम्पल अशी बघितलेले आहेत. अशा पद्धतीने जर असेल तर हे उलटून वर जातं. म्हणजे तिथं काय होतं,
mgm अपॉन आर स्क्वेअर गुणिले, हे भागिले असतं ते वर गेलं की काय होतं गुणिले, भागिले असलं की ते गुणिले होतं, गुणिले आणि उलटून वर जातं, म्हणजे हे 4 जो खाली आहे तो वर जाणार तिकडं, 4r स्क्वेअर अपॉन mgm, बरोबर आहे. आता आपण हे सोडूया. बघा हे कॉमन आहे, हे पण कॉमन आहे, निघून गेलं, बरोबर आहे की नाही, दोन्ही सुद्धा निघून गेले. त्यानंतर राहिलं काय बघा, 4r स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू W1 अपॉन W2. W1 अपॉन W2 करायला लागले ना आपण, बरोबर आहे की नाही. मग हे आर स्क्वेअरला आर स्क्वेअर निघून गेलं, म्हणजे W1 अपॉन W2 इज इक्वल टू 4 अपॉन 1 राहिलं. हां, W1 अपॉन W2. आता हे कसं सोडवायचं ते आपण बघितलेलं आहे. ह्याचा गुणाकार म्हणजे किती, W1, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, तिरकस गुणाकार करायचा, आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे 4W2. याचा अर्थ जो नवीन फोर्स आलेला आहे, म्हणजे कोण नवीन वेट जे आलेलं आहे ते W2 आहे. हे वेट W1च्या हे 4 गुणिले आहे ना, तिकडे गेले की काय होणार भागिले, म्हणजे W2 जर मला काढायचं असेल ह्याच्यातनं, बघा W1 इज इक्वल टू 4W2 आहे, बरोबर आहे की नाही. आणि मला जर W2 काढायचं असेल तर मी कसं काढणार, W1 अपॉन 4 तिकडे घेणार अपॉन 4, लक्षात ठेवा. म्हणजे हे काय झालं, याचा अर्थ काय, नवीन येणारं जे वेट आहे, ते लक्षात ठेवायचं कमी असणार आहे. बघा ना, W1 पेक्षा 4 पटीनं काय असणार आहे, ते कमी असणार आहे, लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर का 2r डिस्टन्स म्हणजे जेवढा रॅडियस आहे त्याच्याबरोबर डबल गेलात तर तुमचं जे वेट आहे ते 4 पटीनं कमी येतं. याचा अर्थ सरळ आहे. तुम्ही जर तेवढ्या उंचीवर गेलात तर 4 पटीनं तुमचं जेवढं वेट आहे त्याच्यापेक्षा 4 पटीनं कमी येणार आहे, भागिले 4 करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. आता बघा, जे काही तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेलं आहे ते सॉल्व एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा काय सांगितलेलं आहे, इफ अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन अर्थ. म्हणजे गिवन डाटा पहिला लिहूया आपण इथं. फर्स्ट गिवन डाटा किंवा गिवन लिहा. काय लिहिलंय बघा, वेट ऑन अर्थवरचं वेट मग W करा, काय प्रॉब्लेम नाही. वेट किती आहे त्याचं, 750 न्यूटन. 750 न्यूटन. इथंपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. पुढं काय सांगितलेलं बघा, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. तर काढायला काय सांगितलंय, ते खाली लिहायला पाहिजे, पण मी इथंच लिहितो, वेट ऑन मून किती असेल ते काढायला सांगितले. ओके, जर त्याचं वेट अर्थवर किती असेल 750, काढायचं काय, वेट ऑन मून इज काढायचं आहे. आता पुढे एक माहिती दिलेली आहे तुम्हाला त्याच्याबरोबर. मूनचं मास जे आहे, म्हणजे मास ऑफ दी मून हा जो दिलेला आहे, हा काय दिलाय बघा, मास ऑफ दी मून इज 1/81 ऑफ दॅट ऑफ दी अर्थ. म्हणजे मास ऑफ दी मून, हे जरा वाचत असताना व्यवस्थित वाचायचं. काय सांगितलंय, कुणाविषयी बोलले, मास ऑफ दी मून विषयी. मास ऑफ दी मूनचं मास हे अर्थच्या मासच्या 181 पट आहे, हे सांगण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केला आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, आपण असं लिहूया याला, ME म्हणजे मास ऑफ दी अर्थ अपॉन 81. समजलं. म्हणजे जे काही मूनचं मास आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे इज इक्वल टू मास ऑफ दी अर्थ इंटू 1/81. याचा अर्थ काय बाळाओ, तर मास ऑफ दी अर्थच्या 81 पट्टीनं कमी 81 भागायला पाहिजे त्याला, तर मास ऑफ दी मून येते. लक्षात ठेवायचं जरासं. पुढं काय सांगितलंय बघा, इट्स रॅडियस म्हणजे कुणाचा रॅडियस, इट्स म्हणजे मून विषयीचाच, मूनचा रॅडियस ऑफ दी मून इज, पुढं काय सांगितले बघा, इज 1/3.7 ऑफ दॅट ऑफ दी अर्थ. अर्थच्या रॅडियस ऑफ दी अर्थच्या 1/3.7 पट आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. आता ह्या दोन गोष्टी क्लिअर असल्यानंतर आपण ही गणित आता सोडवायला चालू करूया. आता जरा असं बघा, लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते. हिथं हे जरा हे सोडवत असताना, हे मांडणी करत असताना जराशी विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होते. काय कन्फ्युजन व्हायची काय आवश्यकता नाही आहे. एक लक्षात ठेवा, इकडे बघा, ठीक आहे. मला जरा सांगा, हे ME गुणिले 1/81 आहे. आपण हे इथं डायरेक्टली ME करू शकतो ना. म्हणजे काय, M म्हणजे काय, मास ऑफ दी मून इज इक्वल टू मास ऑफ दी अर्थ अपॉन 81 लिहू शकतो ना. 81 आहे त्यामुळे डायरेक्ट लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं खाली नाही काय, म्हणजे काय आहे,
एक आहे, काय प्रश्न नाही. आणि ह्याच्या अगोदरपासून मी सारखं एक्झाम्पल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय झाला, ME किंवा वरती MM आहे ते आहे असं ठेवलं आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केला ते खाली आणलं ME. बरोबर आहे काय. MM अपॉन ME इज इक्वल टू काय आलं, इज इक्वल टू काय हो, राहिलं काय आता इथलं हे ME गेलं खाली गेलं ना. बघा लक्ष द्या, मी सरळ सांगतोय. MM आहे असं ठेवलं, MMच्या खाली काय नाही म्हणजे काय आहे, एक आहे. हे तरी क्लिअर आहे. ठीक आहे. मी आहे असं ठेवलं, मास ऑफ द मून आहे असं ठेवलं आणि हे मास ऑफ द अर्थ हे ME आहे की नाही खाली आणलं, मास ऑफ द अर्थ खाली आणलं. राहिलं काय तिथं, हे पूर्ण गेलं म्हणजे एक राहिलं आणि तिथं 81 राहिलं. इथंपर्यंत क्लिअर आहे. मास ऑफ द मून अपॉन मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 1/81. आता मी हे जर पलटलं, उलटं केलं म्हणजे मास ऑफ द अर्थ अपॉन मास ऑफ द मून उलटं केलं तर हे पण उलटं होणार आणि वरती फक्त 81 राहणार, कारण खाली एक राहून काय फायदा नाही. लक्षात आलं, समजलं. ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे, कारण हीच गोष्ट इथंच कन्फ्युजन होते. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट आता हे याच्या वेळेला कळेल बघा तुम्हाला. मला सांगा RM इज इक्वल टू RR इंटू 1/3.7 लिहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही. मग हीच गोष्ट मी RM म्हणजे रॅडियस ऑफ द मून इज इक्वल टू रॅडियस ऑफ दी, हा रॅडियस ऑफ दी अर्थ आहे ना. ओके, रॅडियस ऑफ दी अर्थ अपॉन 3.7 असं लिहू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय, एक आहे, घेऊ शकतो. आणि बघा मी सोपं करण्याचा प्रयत्न करालोय. RM आहे असं लिहिलं म्हणजे रॅडियस ऑफ दी मून आणि RE हे खाली घेतलं, अपॉन RE खाली घेतलं तर इथं काय राहिलं, 1.37 राहिलं का, राहिलं ना हे. बरोबर आहे की नाही. म्हणजे आहे ते राहिलं, बाकी काही नाही केलं. आता हे पलटवलं, उलटं केलं म्हणजे काय केलं, RE अपॉन RM केलं तर ते सुद्धा उलटं होते म्हणजे ते फक्त 3.7 राहते. लक्षात ठेवायचं. म्हणजे उलटं करायचं असलं तर काय होणार, म्हणजे आता समजा आता RE अपॉन RM आहे 3.7 आहे. बरोबर आहे की नाही. आणि ते मला जर उलटं करायचं आहे म्हणजे आता आपल्याला RM अपॉन RE काढायचं आहे, तर लक्षात ठेवायचं जी पुढे व्हॅल्यू आहे की नाही ती खाली छेदात येणार आणि वरती एक येणार. एवढं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, उलटं करायचं असेल तर उलटं केलं तर असं होतं. लक्षात ठेवायचं. RE अपॉन RM आहे की नाही, मला RM अपॉन RE करायचं आहे, उलटं करायचं आहे, तर हे जे आहे हे छेदातच राहते. कारण तुम्ही आता म्हणाल हे कुठं आहे नेमकं, हे खालच्या बाजूला लिहिले नाही, हे अंशात असते, वरती असते, माहिती आहे ना. हे खाली राहणार आणि वरती एक येणार. लक्षात ठेवा, एवढी गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता आपण ॲक्च्युली गणित सोडवूया. आता हे तुम्हाला व्यवस्थितरित्या कळालं असेल. मी पुस्तकापेक्षा जास्त सोडवून सांगितलेलं आहे एवढ्यासाठी, कारण की इथं प्रॉब्लेम निर्माण होतो. ठीक आहे. आता आपण काय करूया, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे रे, वेट ऑन दी मून. मूनवरचं वेट किती आहे त्याचं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आपल्याला त्यासाठी त्याने वेट ऑन दी अर्थ जे आहे ते दिलेलं आहे. वेट ऑन दी अर्थ दिलेला आहे. मला जरा सांगा, एखाद्या बॉडीचं बघा वेट ऑन अर्थ, पहिला पॉईंट असं म्हणूया, वेट ऑन दी अर्थ किती. वेट ऑन दी अर्थ मी कसा काढतो, वेट कसं काढतो, वेट हा काय आहे, फोर्स आहे, इज इक्वल टू M इंटू G. बरोबर आहे की नाही. काढायचं असेल तर M इंटू G करणार आहे मी. वेट कसं काढतात, असंच काढतात ना. आता मास इंटू G म्हणजे काय, GM अपॉन R स्क्वेअर. माहिती आहे ना, हे सगळं बघितलेलं आहे. दिस इज अ रॅडियस ऑफ अर्थ, दिस इज मास ऑफ अर्थ. ओके, क्लिअर आहे ना. आणि हे जे मास आहे ते मात्र कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ते बदलणार नाही, ते कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे ते, कारण की ती वस्तू आहे, कॉन्स्टंट आहे ते. बरोबर आहे ना. मास आहे ते, चेंज होत नाही. हे G मात्र चेंज होतं, हे चेंज होतं. ओके, हे सांगितलेलं आहे मी ह्याच्या आधी कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मला सांगा वेट ऑन दी अर्थ इज इक्वल टू असं काढणार मी. बरोबर आहे. आणि ते मला दिले, ते मला किती दिले, 750 न्यूटन. काय अडचण नाही इथंपर्यंत, नाही. आता मला ह्याच्यावर एक गोष्ट काढता येते, ह्या दोन गोष्टीवरनं, ह्यावरनं काय आलं इथं, MGME अपॉन RE स्क्वेअर इज इक्वल टू 750 न्यूटन. ह्याच्यावरनं मला एक गोष्ट काढता येते. मला ह्याच्यावरनं बघा, हे जेवढं आहे की नाही, हे तर कॉन्स्टंट राहणार नाही आहे, हे तर कॉन्स्टंट नाही आहे, चेंज होणार. बरोबर आहे की नाही. आता हे तर काढता येणार का नाही मला, मास तर बदलणार नाही ना, मास तर माझं बदलणार नाही. मी पृथ्वीवरचं मास काढू शकतो, ह्याच्या आधारे पृथ्वीवरचं मास काढू शकतो. आता पृथ्वीवरचं कसं मास काढू शकतो बघा, सिंपल आहे, काय एवढं घाबरायची गरज नाही आहे. RE स्क्वेअर भागिले आहे, तिकडे गेला की काय होणार, तो गुणिले, तिकडं आहे काय नेमकं आधी 750 आहेच, 750 आहे ना इकडं. RE स्क्वेअर भागाकारात आहे, तिकडे गेलं की काय होणार, गुणाकारात होणार, म्हणजे RE स्क्वेअर होणार. आणि हा ॲक्च्युली गुणाकारात आहे, खाली येणार आणि तो भागाकारात जाणार, म्हणजे G इंटू ME. हे काय असणार हो, मास ऑन दी अर्थ, किंवा मास ऑन दी अर्थ नाही, सगळीकडचंच मास सेम आहे. हे मास आलं त्या बॉडीचं, म्हणजे ह्या इक्वेशनवरनं मी त्या बॉडीचं मास काढलं.
समजलं, लक्षात आलं ना. मी काय केलेलं आहे फक्त एक लक्षात ठेवा, वेट ऑन दी अर्थ मला दिलेला आहे, दिस इज 750 न्यूटन. वेट ऑन दी अर्थ मी काढू कसं शकतो, इज इक्वल टू एम इंटू जी. एम आहे असा घेतला आणि जी आहे त्याचा फॉर्म्युला घेतला, बरोबर आहे की नाही, एम इंटू जी. आता ह्याचा वापर करून मी मास काढू शकतो ना. का मास काढू शकतो, फक्त इकडे तिकडे चेंज केलं की मास येते, बरोबर आहे. तुम्ही पाहू शकता, काही अडचण नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. हवं तर एखादा प्रॉब्लेम समजला नसेल तरी तो कमेंटमध्ये सांगा, तो मी नंतर लगेच परत सांगण्याचा, त्याच्यावर सोपं करून सांगण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे. आता पुढे बघा, आपल्याला मेन आता काढायचं काय आहे, वेट ऑन दी व्हॉट काढायचं काय आहे, मेन काम काय आहे आपलं, वेट ऑन दी मून काढायचं आहे, बरोबर आहे. वेट ऑन दी मून, सेकंड पॉईंट असा आपण घेऊया, वेट ऑन दी मून. वेट ऑन दी मून कसं असणार आहे हो, वेट ऑन दी मून, वेट ऑन दी मून असलं तरी ते सुद्धा एम इंटू जी असणार आहे ना. सगळीकडे वेट असते एम इंटू जी, आणि मास तर कॉन्स्टंट राहतोय सगळीकडे, काय प्रश्नच नाही. आणि जी किती असणार आहे तिथं, जी इंटू एम एम अपॉन आर एम चा स्क्वेअर, एवढंच असणार आहे ना जी. बघा जीचा फॉर्म्युला आपण पाठ केलाय, जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. आणि एम एम का धरलं, कारण मास ऑफ दी मून आहे ते, आणि आर एम का धरलं, रेडियस ऑफ दी मून आहे म्हणून. रेडियस मूनच्यासाठी आहे ना हे, म्हणून मूनसाठी, हे मूनचं वेट झालं. दिस इज अ वेट ऑफ मून. ओके. आता वेट ऑफ मून हे एवढं आलेलं आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एमची किंमत काढलेली आहे, हे आहे का वेटची, एमची किंमत आहे ना, मासची किंमत. ती मासची किंमत आता मी ह्याच्यामध्ये घालू शकतोय, काही प्रॉब्लेम नाही. ही मासची किंमत आता मी ह्याच्यामध्ये पुट केली. बघा 750 RE स्क्वेअर अपॉन जी एम ई म्हणजे एम ई असं नाही आहे, ते मास ऑफ दी अर्थ आहे, लक्षात ठेवायचं. एमच आहे तिथं फक्त, इंटू म्हणजे हीची किंमत फक्त मी इथं ठेवली, लक्षात आलं ना. ही एमची किंमत जी आहे ह्या इक्वेशनमध्ये ती तिथं ठेवली, आणि हे आहे असं घेतलं, जी इंटू एम एम अपॉन आर एम स्क्वेअर. क्लिअर आहे, काही नाही केलेलं आहे, हे आहे असं फक्त इथं ठेवलं. हे जे मासचं ही किंमत आहे ती तिथं ठेवली. ओके. आता काय करू शकतोय, हे जीला जी निघून जाणार, जीला जी निघून जाणार, बरोबर आहे की नाही. दिस इज अ वेट ऑन दी मून, वेट ऑन दी मून आपल्याला काढायचं आहे. आता मला जरा सांगा, एक आणखीन एक आपण सोपं काम करू शकतो. इथं काय करू शकतो बघा, 750 बाजूला करा, 750 बाजूला काढा, आणि 750 बाजूला काढल्यानंतर RE स्क्वेअर आहे का इथं, RE स्क्वेअर आपल्या कन्व्हिनियन्स सुद्धा नुसार आता आपण त्याला ॲडजस्ट करूया ह्या गणिताला. RE स्क्वेअर आहे आणि त्याच्या खाली इथं इकडं REM स्क्वेअर आहे, काय गुणाकारात कसं पण ॲडजस्ट केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. इथं RE स्क्वेअर आहे आणि इकडे REM स्क्वेअर आहे, तो घेतला, एका खाली एक घेतलं म्हणजे RR एका खाली घेतले. मधलं चिन्ह परत काय, गुणिले, वरती काय आहे बघा, मास ऑफ दी मून, आणि इकडच्या बाजूला काय, मास ऑफ दी अर्थ. समजलं का. फक्त काय केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही आहे, फक्त एकमेकाच्या शेजारी फक्त त्याला आणून घेतलं. ठीक आहे. ओके. आता ह्याचाच अर्थ काय हो, 750 इंटू हे कसं लिहू शकतो मी, RE अपॉन REM त्याचा स्क्वेअर असं लिहू शकतो ना. हे RE अपॉन REM त्याचा स्क्वेअर इंटू REM अपॉन RE, रेडियस ऑफ दी मून अपॉन रेडियस ऑफ दी अर्थ. ओके. आता पुढे बघा, इथं 750 आहे असं, गुणिले RE अपॉन REM. आता पहिल्यांदा जावा तुम्ही, सुरुवात जावा, बघा RE अपॉन REM इथं काढून ठेवले बघा मी, RE अपॉन REM किती आहे, 3.7 आहे का, RE अपॉन REM काढून ठेवलेलं आहे, म्हणून ते काढलेलं होतं 3.7 आणि त्याचा काय तो वर्ग, त्याचा काय काढायचा आहे, वर्ग काढायचा आहे. पुढं REM अपॉन REM अपॉन REM अपॉन नाही आहे, MM आहे, सॉरी हे चुकूनचं घेतलं आहे मी, MM अपॉन MM अपॉन ME कुठं आहे, हे बघा ME अपॉन MM आहे, ME अपॉन MM आहे, ME अपॉन MM आहे, पण MM अपॉन ME आहे की इथं आहे ना. बघा दोन्ही पण आपल्याकडे किमती आहेत. MM अपॉन ME किती आहे आपल्याकडे, 1/81 आहे का, 1/81 हे घेतलं, 1/81. आणि हे आता आपण सॉल्व आउट केलं. काय सॉल्व आउट करायला, बघा मी इकडे घेतो सॉल्व आउट करण्यासाठी. काय आहे बघा, 750 बघा, 750 इज इक्वल टू इंटू 3.7 चा स्क्वेअर इंटू 181 म्हणजे 81 हा भागाकारात तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही, याचा अर्थ भागाकारच असतो. ओके. आता आपण 3.7चा जरासा पहिल्यांदा वर्ग काढून घेऊया, इथं वर्ग काढून घेऊया, काही प्रॉब्लेम नाही, सोपं आहे गणित, फक्त व्यवस्थितरित्या तुम्ही जर कराल तर फार सोपं गणित आहे. तुम्ही एक काम करा, ह्या 81 इकडे भाग जातो का बघा, मला वाटते जाऊ शकतो, 81 पूर्ण इकडनं भाग जाऊ शकतो, बरोबर आहे ना. किंवा एक काम करा, 3.7चा 3.7 जो आहे त्याचा स्क्वेअर करा, 3.7चा स्क्वेअर, 37चा स्क्वेअर किती येतो, 37 गुणिले 37
7 7 49, हाच्याला 4, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 दुनी 42 आणि 4, 42 आणि 4 46, हाच्याला परत 4, 3 त्रिक 9 आणि 4 12, म्हणजे 12.69. 12.69 हा कुणाचा स्क्वेअर आला? आय थिंक सो 13.69 आहे. जरा बघा परत, 7 7 49, हाच्याला 4, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 दुनी 42, हां बरोबर आहे. ओके 12 किती आले ते? 12.69 ना. ओके 12.69 कुणाचा स्क्वेअर? 3.7चा, म्हणजे 750 गुणिले ह्याचा स्क्वेअर किती आहे? 12.69. आणि हे 1/81 असं घेतल्यापेक्षा खाली 81 घ्या, घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता एक काम करा, ह्या पहिल्यांदा ह्या 12.69 ने ह्याला गुणून घ्या. पहिल्यांदा ह्या 12.69 ने ह्याला गुणून घ्या, किंवा 81 ने ह्याला भागून घ्या. 81 ने ह्याला भागून घ्या. 81 ने ह्याला भागून घेतल्यानंतर जे येईल तुमचं त्यांचा गुणाकार करा. ठीक आहे. मग 81 ने आपण गुणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही गुणून घ्या, काही अडचण येणार नाही आहे. की बघा 81 10 असं वगैरे काहीतरी येईल, तिथं तुमचं उत्तर येईल. उत्तर आल्यानंतर बघा 126.75 न्यूटन. इथं फळ्यावर जागा नाही आहे, जागा नसल्यामुळं, नाहीतर अदरवाईज मी ते सोडवून देणार होतो, पण फळ्यावर जागा नसल्यामुळं तुम्ही सोडवा, काय प्रॉब्लेम नाही. 81 ने पहिला 750ला भागा, जे काहीतरी पॉईंटमध्ये उत्तर येईल. ठीक आहे. ओके, जे पॉईंटमध्ये उत्तर येईल हे 13.69 येते. बघा तुम्ही थोडंफार इकडे तिकडे जरी डिजिटली काहीतरी चेंज झालेलं असेल तर तुम्ही लक्ष द्या. 750 गुणिले हे करून घ्या, 750 भागिले 81 करा, जे काही पॉईंटमध्ये उत्तर येईल त्यांचा गुणाकार करा. ओके ठीक आहे. आता पुढची एक छोटीशी कन्सेप्ट आपण बघणार आहे, ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. त्याला आपण गुरुत्वीय लहरी असं म्हणू शकतो. हा, गुरुत्वीय लहरी. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह हे बघायच्या अगोदर आपण बघूया व्हॉट इज मीन्स वेव्ह. वेव्ह म्हणजे काय? आता सिंपली मी एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. वेव्ह म्हणजे बघा, समजा हां, एक आपण एक जनरल उदाहरण सारखं वापरतोय. ते एक मुलगा आहे तर, आणि इथे एक मुलगा आहे. ठीक आहे. ह्या मुलाने एक दगड घेतला आणि दगड उचलून डायरेक्टली याच्या डोक्यात मारला. ओके, मला सांगा इथनं इकडे दगड गेला का नाही? गेला. दगड गेला म्हणजे दगडाचं त्या मास ट्रान्सफर झालं की नाही? सो ओके, मास ट्रान्सफर झालेला आहे. ओके, दगड पडला ह्याच्या डोक्यावर, मास इथं तर ट्रान्सफर झालेलंच आहे, पण एनर्जी काहीतरी काम केले की नाही, डोकं फोडले की नाही, म्हणजे एनर्जी होती त्या दगडामध्ये. बरोबर आहे. एनर्जी पण ट्रान्सफर झालेली आहे, म्हणजे इथं एनर्जी पण ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे वस्तुमान पण ट्रान्सफर झालेला आहे, आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा पण ट्रान्सफर झालेली आहे. लक्षात ठेवा, दगड गेला ना, त्यामुळे मास गेले, एनर्जी पण पास झाली. आता एक दुसरं उदाहरण समजा, एक मित्र उभारलेले आहेत बँकेमध्ये. आणि समजा ह्या शेवटच्याची, हा शेवटचा नंबरला आहे, शेवटची मैत्रीण तो उभारली आहे. ठीक आहे. आता ही समजा मैत्रीण ह्याच्याबरोबर बोलायला लागलेली आहे, तर ह्याला जरा राग येणार ना. मग ह्याला राग आल्यामुळे हे रागाच्या ह्यानं काय करते, ह्या पुढच्या समोरच्याला लात मारतोय. हां, मग ह्याच्यावर जाऊन पडतोय, हे ह्याच्यावर जाऊन पडतोय, हे ह्याच्यावर जाऊन पडतोय, आणि हे डायरेक्टली ह्याच्यावर जाऊन पडतोय. आणि मग पुढं काय होतंय काय माहित नाही, ह्याच्यावर जाऊन पडतोय. आता बघा, मला सांगा इथं मास ट्रान्सफर झालं काय कुठलं? नाही. का ह्यो डायरेक्टली, याचा पाय डायरेक्टली इथं आला काय? नाही आला. म्हणजे इथं कुठेही मास ट्रान्सफर झालेलं नाही. पण ही मुलगी पडलेली आहे ना, हा मुलगा पडलेला आहे की नाही इकडे पुढं, म्हणजे का पडला? कारण की एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे. एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे, लक्षात ठेवा. सो ही अशी कंडिशन म्हणजे वेव्ह. म्हणजे वेव्ह इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ एनर्जी विदाउट ट्रान्सफर ऑफ मास. ट्रान्सफर ऑफ एनर्जी विदाउट ट्रान्सफर ऑफ मास, दिस मीन्स वेव्ह, तरंग, किंवा आपण लहर असं म्हणू शकतो, तरंग म्हणू शकतो त्याला. बरोबर आहे. आता सर्वसाधारणपणे जर विचार करायला गेलो तर तरंग किंवा वेव्ह ह्या दोन प्रकारच्या असतात, दोन टाईपच्या असतात. मला वाटतं ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या असतील. ओके,
सो वेव्ह म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ मास विदाउट ट्रान्सफर ऑफ एनर्जी विदाउट ट्रान्सफर ऑफ मास. ओके, दॅट इज मीन्स वेव्ह. आता वेव्ह बेसिकली दोन टाईपचे असतात. एक म्हणजे मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरी जी असते ती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक लहर किंवा यांत्रिक तरंग म्हणू शकतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग म्हणू शकतो. आता इथं आपला हा चॅप्टरचा भाग नाही आहे आपला, त्यामुळे मी काही जास्त इथं बोलत नाही याच्यावर. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी ट्रान्सफर होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम असल्याशिवाय ट्रान्सफर होत नाही. उदाहरणार्थ ध्वनी. माझा जो ध्वनी तुमच्यापर्यंत येत आहे किंवा समोरच्या मुलांच्यापर्यंत जो जात आहे तो कशामुळे जात आहे? कारण की माझ्या तोंडासमोर कुठेतरी एअर आहे, एअरचे पार्टिकल्स एकमेकाला धडकत 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 पुढे जातात. म्हणजे जरी तो कुठलाही मीडियम जर नसेल तर ती ध्वनी पास होणार नाही. म्हणजे तो कुठल्या प्रकारचा हे झाला? मेकॅनिकल वेव्ह, यांत्रिक लहर, यांत्रिक तरंग. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय म्हणजे जिथं माध्यमाची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ लाईट ट्रान्सफर होण्यासाठी कुठल्याही माध्यम असलंच पाहिजे असं काय नाही आहे. उदाहरणार्थ सूर्य आहे, सूर्याच्या नंतर कितीतरी काळ समजा व्हॅक्यूम आहे, तरी व्हॅक्यूम मधनं सुद्धा ती लाईट पास होत राहते. म्हणजे जिथं काहीच नाही आहे. ओके, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, जिथं माध्यमाची आवश्यकता नसते. आता आपण जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला, आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे काय नाही आपण हे इतर चॅप्टरचा भाग आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक भाग हा जो आहे तो आपण हायर क्लासेससाठी शिकणार आहे. पण सर्वसाधारणपणे जर विचार कराल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये कुठल्या कुठल्या वेव्हज असतात? एक म्हणजे गॅमा रेज. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये गॅमा रे असते किंवा गॅमा रे नंतर असते ती म्हणजे बघा हे महत्वाचं आहे, अशा पद्धतीने लावलं जातं. पण आता आपण जास्त टेक्निकली त्याच्यामध्ये जाणार नाही आहे, त्यामुळे फक्त मी वरचेवर सांगतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्येच गॅमा रेज असतात. त्याच्यानंतर तिथनं पुढं एक्सरेज असतात. ठीक आहे, एक्सरेज असतात. त्यानंतर पुढे बघा अल्ट्राव्हायलेट रेज असतात. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलात तर इन्फ्रारेड असतात. इन्फ्रारेड वेव्हज असतात किंवा त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मायक्रोवेव्ह असतात. मायक्रोवेव्ह. ठीक आहे. ओके, मायक्रोवेव्ह नंतर आणखीन एक वेव्ह असतात ते म्हणजे रेडिओ वेव्ह. आणि ह्याच्यामध्येच व्हिजिबल लाईट पण असते. हे आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये बघणार आहे 11वी साठीच्या. ओके, बघा आता हे गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, इन्फ्रारेड वेव्ह, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ह हे सगळे काय आहेत? वेव्हज आहेत. किंवा हे ध्वनी, लाईट, व्हिजिबल लाईट वगैरे हे सगळे वेव्हज आहेत. ह्या जशा वेव्हज आहेत म्हणजे ज्या फक्त एनर्जी ट्रान्सफर करतात, मास ट्रान्सफर करत नाहीत, तशा पद्धतीनंच आणखीन एक वेव्ह आहे जी वेव्ह ज्याच्यावर खूप सारं संशोधन चालू आहे, जो एक संशोधनाचा भाग आहे, ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, गुरुत्वीय लहर, गुरुत्वीय तरंग, गुरुत्वीय लहरी. जशा ह्या लहरी आहेत, जसा हा तरंग आहे, तशाच पद्धतीने हे एक गुरुत्वीय तरंग आहे. म्हणजे एक लहर तरंग आहे. समजलं का? आता याच्याबद्दल भरपूर असा अभ्यास चालू आहे. भरपूर म्हणजे नासा वगैरे संस्था म्हणा, याच्यावर भरपूर अभ्यास चालू आहे. अशा लहरी आहेत असं पहिल्यांदा जर कोणी सांगितलेलं असेल तर 1916 मध्ये आईन्स्टाईन जो आहे, त्या आईन्स्टाईननं पहिल्यांदा सांगितलेलं होतं की अशा पद्धतीच्या लहरी आहेत म्हणून. ओके, मग अशा पद्धतीच्या लहरी आज कुठं आपण त्या लहरीच्या बद्दल म्हणजे आईन्स्टाईननं तशा लहरी असतील हे आधीच सांगून ठेवलेलं होतं, पण अशा पद्धतीच्या लहरीबद्दल आज कुठं आपण योग्य पद्धतीनं संशोधन करू शकलेलो आहे. आणि त्यासाठी अशा कितीतरी ऑब्झर्वेटरीज, कितीतरी प्रयोगशाळा वगैरे उभारलेल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यापैकी महत्वाची प्रयोगशाळा, त्याच्यापैकी महत्वाचं ऑब्झर्वेटरी जर म्हणाल तर ती आहे लिगो. LIGO, लिगो. म्हणजे जी कशाच्या अभ्यासासाठी आहे? गुरुत्वीय लहरीच्या. ज्या गुरुत्वीय लहरी आहेत ते पकडण्याचं काम ह्या करत असतात. लक्षात ठेवा. त्याला लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, बघा लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असं म्हटलं जातं.
कशाला? ह्या लिगोला, जी कशाच्या अभ्यासासाठी आहे? ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या म्हणजे गुरुत्वीय तरंगाच्या अभ्यासासाठी आहे. आता ह्या गुरुत्वीय तरंगांनाच फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम असं सुद्धा म्हटलं जातं. यांनाच काय म्हटलं जातं? फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. आता ह्याच्या जास्त आपण डीपमध्ये जाणार नाही आहे, कारण की तो हायर क्लासचा पार्ट आहे. ठीक आहे. बघा, त्याचबरोबर इंडिया सुद्धा याच्यासाठीच्या संशोधनामध्ये काम करतोय, मदत करतोय. भारतामध्ये सुद्धा, इंडियामध्ये सुद्धा इंडिगो नावाची एक हे आहे, ती सुद्धा काम करत असते या संशोधनामध्ये. इंडिगो, ज्या संस्थेचं पूर्ण नाव आहे इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेशन. इंडियन इनिशिएटिव्ह इन काय बघा? इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेशन. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेशन. ठीक आहे. हा असं म्हणजे हे भारत सुद्धा काहीतरी त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी कंट्रीब्युशन करत असताना आपल्याला दिसतोय. कशासाठी? ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या अभ्यासासाठी. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, आपण एक्झाम्पल्स तसेच ग्रॅव्हिटेशनल वेव्ह अशी काही बेसिक माहिती बघण्याचा ह्या पार्टमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण हा चॅप्टर कंटिन्यू करतोय. येणाऱ्या पार्ट्समध्ये तुम्ही मागील झालेले पार्ट्स तसेच येणारे पार्ट्स पहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.